मी तुम्हा दोघांना वेगळं करू शकत नाही. कारण तुमच्या दोघांची मनं जुळली होती आणि मला तो तोडण्याचा अधिकार नाहीये काव्या. त्यामुळे मी ठरवलं आहे. आजपासून मी तुमच्या वाटेतून दूर जाणार. त्यावेळी काव्य जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण आता काव्याचंही इथे पार्थवरती प्रेम व्हायला लागलं होतं आणि तरीसुद्धा आता इथे काव्याला पार्थला सोडून राहावं लागणार आहे. कारण पार्थने स्वतः ठरवलं आहे की तो काव्यापासून दूर राहील. तर आता इथे काव्याच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे, जे पार्थने तिच्यासाठी गिफ्ट म्हणून दिलं होतं, ज्यावरती पार्थचं आणि काव्याचं नाव कोरलेलं होतं, तेच मंगळसूत्र आता काव्याला पार्थने काढायला सांगितलेलं आहे. काव्या काढत नव्हती, पण जबरदस्तीने पार्थने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यातून काढायला लावलं. आणि काढल्यानंतर ते स्वतःच्या हातात घेतलं आणि त्या मंगळसूत्राचे 2 तुकडे करून टाकले. आणि 2 तुकडे करून टाकूनही तो बोलला की आता यात काहीच अर्थ राहिलेला नाहीये आणि या नात्यापासून मी तुम्हाला मोकळी सोडली आहे. तर आता त्यावेळी जेव्हा ते मंगळसूत्र तोडलं, त्यावेळी मानिनी आणि पार्थचे बाबा तिथेच उभे असतात. हे पाहून त्यांनाही खूप आश्चर्य वाटतं की पार्थने खूप मोठा निर्णय घेतला आहे. आणि ज्यावेळी ते मंगळसूत्र पार्थ तोडून खाली फेकून देतो, त्याचवेळी काव्याची नजर त्यावरती जाते आणि काव्या दोन्ही पाठ उचलून घेते आणि ती त्याकडे पाहूनच रडतच राहते. तिला वाटलंच नव्हतं की असं काही घडेल, पण आता खूप काही घडलेलं आहे. पार्थ तसाच निघून स्वतःच्या रूममध्ये जातो. काव्याला बोलतो की काव्या, मला असं वाटतं एकतर तुम्ही इथे राहावं, नाहीतर मी. तर असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे नंदिनी जी आहे ती स्वतःच्या रूममध्ये गेलेलीच होती आणि बॅग पॅक करतच होती. तर त्यावेळी आता तीही स्वतःची बॅग घेऊन खाली आलेली असते. बॅग घेऊन आल्यानंतर तिने जीवाने दिलेले सगळे काही गिफ्ट्स वगैरे जे काही होतं, साड्या वगैरे सगळं काही खाली आणून हॉलमध्ये टाकलं आणि त्याला काडी लावून दिली आणि त्याची आग झाली. या आगीत आता ज्यांनी ज्यांनी माझा विश्वासघात केलाय, त्या सगळ्याची जे काही आठवण होती ती सगळी काही मी जाळून टाकली आहे, नंदिनी म्हणाली. आणि त्यानंतर हे सगळं ऐकून जीवाला आणि काव्याला मोठा धक्का बसलेला आहे की नंदिनी ताई ही खूप आपल्यावरती रागावली आहे. नंदिनी समोर हात जोडले जीवाने, तरीसुद्धा नंदिनीने त्याचं एकही ऐकलं नाही. आणि त्याच नंतर आता थोड्याच वेळाने जीवा बोलतो की मी नक्कीच तुझा राग शांत करण्याचा प्रयत्न करेल. आणि नंदिनीचे बाबा जे आहेत ते नंदिनीला तिथून घेऊन जातात. नंदिनी गेल्यानंतर इकडे आता पार्थ जो आहे तो रूमच्या बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याने बादलीभर पाणी स्वतःच्या अंगावर ओतलं आणि बोलतो की आता जो प्रेम करणारा पार्थ होता ना, तो आता मेलाय. इथून पुढे हा पार्थ कधीही कुणावर प्रेम करणार नाही. असं म्हणत आता तो सगळ्यांना दाखवून देतो की तो त्याचा प्रेमावरचा विश्वास उडाला आहे. त्यानंतर काव्य जी आहे ती बोलते की मानिनी काकू आणि काका, मला इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. असं म्हणत आता काव्या आणि जीवा जीवा स्वतःच्या रूममध्ये जातो आणि इकडे काव्या जी आहे तीही निघून जाते. कारण तिला तिच्या नंदिनीताईकडे जायचं असतं. इकडे नंदिनी घरी पोहोचते. घरी गेल्यानंतर बाबा जे आहे ते नंदिनीला सावरण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच नंदिनीचे बाबा. तर त्यावेळी आता ही नंदिनी जी आहे ती आठवून रडत असते. कारण तिच्या हातावरती जीवाच्या नावाची मेहंदी लावलेली असते आणि तीच पाहत ती रडत असते. तेवढ्यातच तिथे तिला काव्याचा आवाज येतो. काव्या जी आहे नंदिनी ताईपाशी बसून आता ती माफी मागू लागते. बोलते की ताई, हेच जे काही आज तुझ्या डोळ्यात अश्रू आले ना, तेच अश्रू मला पाहायचे नव्हते गं. आणि त्याचसाठी मी एवढा आटापिटा केला आणि त्यासाठी मी हे सगळं लपवलं. पण ताई, तुला माहीत नसेल, मी हे जे काही लपवलंय त्याने मला किती त्रास झालाय आणि किती काय मी सहन केलंय, मी तुला सांगू शकत नाही. तर ताई प्लीज मला एकदा काव्या म्हण, माझ्याशी बोल गं ताई एकदा. प्लीज माझ्याकडे बघ ना, मी तुझी बहीण आहे ना. सांग ना गं ताई, मी तुझी छोटी बहीण आहे ना. तरीसुद्धा का इथे नंदिनी तिला एका शब्दाने देखील बोलत नाही. इकडे आरूला मात्र दोघींचीही काळजी वाटत असते. तेवढ्यातच नंदिनी जी आहे ती बोलते की आरू, आई कधी येणार आहे?
तर त्यावेळी आरू जी आहे ती बोलते की येईलच थोड्या वेळात. तर नंदिनी बोलते की नाही, आईला यायला उशीर होईल, आपल्याला स्वयंपाकाला लागायला हवं. असं म्हणत आता नंदिनी उठते आणि त्यानंतर इकडे ही जी काव्य आहे ती बोलते की ताई, अगं तू काय बोलत आहेस? त्याचनंतर इकडे थोड्या वेळाने पार्थ जो आहे तो स्वतःला रूममध्ये बंद करून घेतो आणि मानिनी पार्थकडे जायला पार्थला आवाज देते, दरवाजा उघड पार्थ, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि तू एकटा असा खोलीमध्ये काय करतोय दरवाजा लावून? तर आता मानिनी रडत रडत ओरडत असते, पण तरीसुद्धा हा पार्थ जो आहे तो दरवाजा उघडत नाहीये. त्यावेळी तिथे रम्या येते आणि रम्या ही ओरडू लागते की पार्थ, अरे दरवाजा उघड. असं स्वतःला कोंडून घेऊन प्रश्न सुटणार नाहीयेत. पार्थ प्लीज दरवाजा उघड. माझ्यासाठी नाही तर आईसाठी, मानिनी मामीसाठी तरी उघड. तरीही पार्थ कुणाचे एकही ऐकत नाही. इकडे आता जेव्हा नंदिनी आणि काव्या बोलत असतात त्यावेळी काव्याकडनं चुकूनच नंदिनीच्या घड्याळाला हात लागतो आणि त्याचवेळी ते घड्याळ आवाज करतं आणि इकडे जीवाच्या हातातलं घड्याळसुद्धा आवाज करू लागतं. जीवाला वाटतं की नंदिनी त्याला मिस करते. असं म्हणत जीवा जो आहे तो आता नंदिनीकडे जायला निघालेलाच आहे. पण वाटेत जाताना आता खाली खाली येताच त्याला दिसते की मानिनी आणि रम्या दोघीही जणी दादाच्या रूमचा दरवाजा बाहेरून वाजवत आहे. त्याला वाटतं की नक्की काय झालं असेल, ह्या कशा दरवाजा वाजतात आणि रडतायत. त्यावेळी आता इथे जीवा जो आहे तो दरवाजापाशी जायला लागतो आणि तेवढ्यात रम्या त्याला थांबवते. रम्या बोलते की हे बघ जीवा, तू त्याच्या शेजारी जायचंही नाहीस आणि तू त्याला आवाजही द्यायचा नाहीस. तुझ्यामुळे आणि त्या काव्यामुळे आज माझा पार्थ काय काय सहन करतोय कळतंय का तुम्हाला? अरे त्याचा सगळ्यात जास्त जीव तुझ्यावर होता आणि तूच त्याच्यापासून एवढं सगळं लपून ठेवलंस. तुला लाज नाही का रे वाटली? आता बघ त्याची हालत, काय चालली आहे त्याची हालत. मला असं वाटतंय की तुम्हाला दोघांना आम्ही कोणीच माफ करणार नाहीत. असं म्हणत आता ती जीवाला पार्थपाशी जाऊनही देत नाही आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही करू देत नाही. मानिनी मात्र दरवाजापाशी रडत बसलेली असते आणि इकडे आता जीवा जे आहे तो बोलतो की बाबा कुठे आहेत? आणि त्यावेळी मानिनी बोलते की अरे पिहूला खूप ताप आली आहे आणि तिला हॉस्पिटलला घेऊन ते गेले आहेत. तर त्यावेळी आता इथे जीवा जो आहे तरीही पार्थ दादाला आवाज देण्याचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा दादा जो आहे तो आवाज ऐकून न आल्यासारखा करतो आणि कोणालाही काहीही बोलत नाही. इकडे रम्यालाही हेच हवं होतं. तर पुढील येणाऱ्या भागात इकडे पार्थ जो आहे तो रम्याला विचारतो की रम्या, तुझं माझ्यावर आणखीनही प्रेम आहे का? आणि त्यानंतर पुढे एकीकडे काव्या असं वचन घेते की मी लवकरात लवकर पार्थचा विश्वास प्रेमावरती बसवण्याचा प्रयत्न करेल. आणि इकडे हा जो जीवा आहे तोही तेच बोलत असतो, मी लवकरच नंदिनीला हे सिद्ध करून दाखवेल की माझंच तुझ्यावर प्रेम आहे आणि तूही माझ्याशिवाय राहू शकत नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळणार आहेत.